नमस्कार, आवाज महाराष्ट्रामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। आज आपण चर्चा करणार आहोत अर्थातच काही वेळापूर्वी जी बातमी तुम्ही बघितली की 12वीचं मूल्यांकन कसं होणार, 10वीचं मूल्यांकन कसं होणार आणि या सगळ्यांच्या पुढे जाऊन महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांचा 11वी प्रवेश सीईटीच्या परीक्षेच्या मार्फत कसा केला जाणार, या सगळ्या विवंचनेमध्ये राज्यातले पालक सध्या आहेत। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्या पलीकडचा तो म्हणजे असा की जे विद्यार्थी 10वी पास होऊन ज्यांचं मूल्यांकन ठरेल आणि त्यांना आता सगळ्यांनाच पास केलं जाणार आहे, असे विद्यार्थी जेव्हा 11वीत प्रवेश घेऊन पुढे जातील त्यांचा अभ्यासक्रम रेग्युलर अभ्यासक्रम त्यांचा जो असेल तो साधारणतः सप्टेंबर महिन्यापासून ऑनलाईन पद्धतीने किंवा जर परिस्थिती कोरोनाची बदलली तर ती ऑफलाईन पद्धतीने करण्याचा विचार शासन करतंय। त्याच्यात धोरण निश्चिती अजून काहीही नाही, त्यामुळं संभ्रमावस्था ही कायम आहे। आणि दुसऱ्या बाजूला जो सातत्याने गेल्या 2-3 कार्यक्रमांमधून वेगवेगळ्या आवाज महाराष्ट्राचा मी उल्लेख केलेला आहे की महाराष्ट्रामध्ये 10वीच्या आतील ज्या विद्यार्थ्यांचं ऑनलाईन शिक्षण सध्या सुरू आहे, शहरी भाग निमशहरी भाग हे जर सोडले तर ग्रामीण भागामध्ये अजूनही इंटरनेटची कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात होत नाही आहे। त्यामुळं राज्यातले जवळपास 55,62,00,000 विद्यार्थी या ऑनलाईन शिक्षणापासून वंचित आहेत। मग शासन नेमकं काय करतंय? फक्त कागदोपत्री घोडे नाचवायचे आणि ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये जात असताना विद्यार्थी नेमका अभ्यास किती करतोय आणि त्या शिक्षकाचं एखाद्या विद्यार्थ्याकडे वर्गात असताना जसं लक्ष असतं तसं ऑनलाईन पद्धतीने शिक्षक विद्यार्थ्यांकडे आणि विद्यार्थ्याला पडलेल्या अडचणींचे प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी शिक्षक किती मदत करू शकतात आणि त्याचा अभ्यास पूर्ण झाला हे आपण समजायचं कसं, असे अनेक प्रश्न इथे उपस्थित होतात। आणि पुढे जाऊन ऑनलाईन शिक्षण जर आपण आत्ता चालू केलेलं असेल तर मग शाळा फी भरण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांकडं का तगादा लावतात? नुकतंच आपण काही उदाहरणं पाहिली शाळांची, ज्या विद्यार्थ्यांनी फी भरली नाही अशा विद्यार्थ्यांचं ॲडमिशन म्हणजे प्रवेश रद्द करण्यापर्यंत संस्था पोहोचलेल्या आहेत। मग याच्यावर अंकुश शासन ठेवणार की नाही की केवळ अशा तक्रारी आमच्याकडे द्या, आम्ही त्या शाळांची मान्यता रद्द करू, इतकं फक्त माफक आश्वासन देऊन शासन आणि मंत्री राज्यकर्ते गप्प बसणार आहेत का? ही पिढी घडती आहे, ह्यांचं भवितव्य उद्ध्वस्त होता कामा नये याचा विचार चालू असलेल्या राजकीय घडामोडींच्या व्यतिरिक्त शासनाला आणि राज्यकर्त्यांना करावं लागणार आहे। याच्यावरच आज आपण ही चर्चा करतोय। आपल्यासोबत चर्चेमध्ये आहेत शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी, आपल्यासोबत पालक संघटनेकडून आहेत हरीश बुटले आणि काही वेळातच आपल्यासोबत येतील राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू हे सुद्धा। मला सुरुवात हेरंब कुलकर्णी आपल्यापासून करायची आहे। आत्ताची काही बातमी आपण बघितली की 10वी आणि 12वीच्या मूल्यमापनाचा जो रेशो ठरतोय CBSEच्या प्रमाणच कदाचित राज्यात पण ठरू शकतो 30-30-40, म्हणजे 10वीच्या गुणांवरती 30%, 11वीतल्या एकूण त्याच्या गुणांवरती 30% आणि वर्षभरातल्या 12वीच्या अध्यापनातल्या मिळालेल्या त्याच्या आकलनावरती 40%, असा मिळून तो 100%चा रेशो ठरवला जातोय। याच्यात विद्यार्थ्याचं हित नेमकं कसं बघितलं जातंय, किंबहुना ही प्रक्रिया ही इतकी सुलभ आहे का ज्या पद्धतीने राज्य सरकार त्याचा विचार करतंय? बरोबर। मागच्या वेळी जेव्हा 10वीच्या बोर्डाच्या संदर्भात चर्चा सुरू होती तेव्हा CBSEच्या अधिकाऱ्यांना एका इंग्लिश चॅनलच्या चर्चेमध्ये असं विचारलं की डोंगराळ भागामधले जे विद्यार्थी आहेत की ज्यांचं ऑनलाईन शिक्षणच झालेलं नाही तर त्यांचं 11वीचं आणि 12वीचं मूल्यमापनाचा CBSE काय विचार करते? तर शहरी विद्यार्थी असणाऱ्या त्या CBSE बोर्डाच्या अधिकाऱ्याला सुद्धा मी विचारून सांगतो किंवा आम्ही अजून त्याच्याबद्दल विचार करतोय असं उत्तर द्यावं लागलं। महाराष्ट्रामध्ये सुद्धा 12वीच्या मूल्यमापनाबद्दल हीच समस्या येणार आहे की ग्रामीण भागामधल्या विद्यार्थ्यांचं 12वीच्या या वर्षामध्ये अनेक ठिकाणी ऑनलाईन शिक्षण झालेलं नाही। तुम्ही फार महत्वाचा मुद्दा उपस्थित केला की काही लाख मुलं त्यापासून वंचित आहे। 11वीचे मार्क जे धरायचे त्यांना, तर 11वीचे सुद्धा मागच्या वर्षी आपण पाहतोय की वार्षिक परीक्षा मागच्या वर्षी 11वीच्या झालेल्या नाहीयेत आणि त्यामुळं जर सरसकटच तुम्हाला पास करायचं तर शाळांना किती किचकट याच्यामध्ये टाकलंय। म्हणजे 10वीचं मूल्यमापन करणाऱ्या शिक्षकांच्या जर तुम्ही दुःख जाणून घेतलं तर त्या आज अशा मनस्थितीत आहेत की एकदा बोर्डाचे पेपर आम्ही तपासले असते तर बरं झालं असतं, अशा मनस्थितीत आहे। त्याचं कारण अनेक शाळा त्याचा रेकॉर्ड तयार करू शकलेल्या नाहीत आणि प्रचंड मेहनत घेऊन शिक्षकांना ते काम करावं लागलं, ही याची परिस्थिती आहे। आणि त्याच्या पुढचा मुद्दा तुम्ही फार महत्वाचा उपस्थित केला की याच्यातून जी मुलं पुढे जाणार आहेत या मूल्यमापनानंतर या मुलांचं भवितव्य काय होणार आहे? म्हणजे कोरोनाची बॅच म्हणून या 11वी-12वीच्या मुलांना जर ओळखलं गेलं तर पुढे खाजगी संस्था यांना खऱ्या अर्थाने कारखाने किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था यांना जॉब देणार आहेत का? आधीच आपल्या या सगळ्या
12वीच्या किंवा या प्रकारच्या पास होणाऱ्या मुलांच्या बद्दल सगळ्याच याची ओरड असते की आर्किटेक्टची मुलं त्या प्रकारचं करत नाहीत किंवा वेगवेगळे जे सर्वे आहेत इंजिनिअरिंगची मुलं त्या प्रकारचे अपडेट. फार कळीचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला की हे कोरोनाची बॅच म्हणून यांना एक वेगळं सर्टिफिकेट, जसं मध्यंतरी भूकंपग्रस्त विद्यार्थ्यांना वेगळं सर्टिफिकेट, पूरग्रस्त विद्यार्थ्यांना वेगळं सर्टिफिकेट, धरणग्रस्त विद्यार्थ्यांना वेगळं सर्टिफिकेट, अशा काहीतरी मार्कांचं सर्टिफिकेट मिळायचं आणि त्याच्यात त्यांना सूट मिळायची, नोकरीमध्ये एखादी सवलत मिळायची, प्राधान्यांना विचार केला जायचा किंवा त्यांना संधी मिळायची. असं आता कोरोनाची बॅच म्हणून यांना कदाचित संधी मिळू शकते का? कारण कोरोनाच्या काळामध्ये गेलेल्या नोकऱ्या लोकांना लवकर परत मिळत नाही आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांचं शिक्षणाचं काय होणार हा सगळा मुद्दा आहेच आणि तुम्ही तो योग्य मुद्द्यावरती बोट ठेवलाय. बच्चू कडू देखील आपल्यासोबत आहेत, राज्यमंत्री, शिक्षण राज्यमंत्री. बच्चू भाऊ, ज्या पद्धतीने आता आपण बघतोय की एकीकडे ऑनलाईन शिक्षण आणि दुसऱ्या बाजूला आता 10वी-12वीच्या निकालाचं मूल्यमापनाचं आलेलं अडचण, तर याच्यातनं हे प्रश्न सोडवणार कसे? काय झालंय, आपण ती सगळी तयारी केलेली आहे. लक्षात ठेवा का 9वी, 10वी आणि जसं 12वीचं मूल्यमापन कसं करायचं, 10वीचं मूल्यमापन कसं करायचं, याच्या आता लगेच त्याचा शासन निर्णय पण निर्गमित होणार आहे आणि त्या संदर्भात कसे मार्क त्याच्यात आपण दिले पाहिजे हे सगळं विभागानं ठरवलं आणि त्यानुसार ते मूल्यमापन होईल. म्हणजे आता मुळात तुम्ही लक्षात घ्या का एकाएकी आपण पास कसे करायचे, मार्क कसं करायचं, पुढच्या वर्गात त्याला कसं पाठवायचं हा जरी प्रश्न असला तरी मी स्पष्ट आणि सत्य बोलतोय का 50% नाही 75% ग्रामीण भागातल्या मुलांना ऑनलाईन शिक्षण पाहिजे त्या ताकदीनं पोहोचू शकलं नाही. इथे गरीब, मी नेहमी सांगतो, गरीब विद्यार्थी हा या ऑनलाईन पासून अतिशय वंचित राहिलेला आहे आणि मी हे नेहमी मांडत राहिलो का एका गावात एका वर्गातल्या 100 पोरापैकी 10 पोरांना ऑनलाईन शिक्षण घेतलं, 90 पोरांना ते भेटलंच नाही. तर आता ते 10 आणि हे 90 याचं कुठेतरी आपल्याला धोरण ठरवावंच लागेल का या 90 लोकांना ज्यांना शिक्षणच भेटलं नाही त्यांनी 10वी 11वीचं पुस्तक एक पानही पलटवलं नाही, तर त्याच्यासाठी कुठेतरी वेगळं धोरण घेणं, वेगळ्या पद्धतीनं जेव्हा कोरोनामुक्त होईल तेव्हा ह्या मागचा अभ्यास त्याच्यातले काही तास तिथं ठेवता येईल का हे समोर घ्यावंच लागेल. आणि ही परिस्थिती एकाएकी राज्यावर देशावर आल्यामुळे आता याच्यातून कसं आहे का एकाएकी हे परिस्थिती आल्यामुळे समोर कसं त्याच्यातून चांगले मार्ग निघणार नाही अशातला भाग नाही. आता जसं जसं आपण समोर जाऊ तसे तसे अलग अलग प्रश्न सुद्धा आपल्या समोर येणार आहेत, त्यानुसार आपल्याला उपाययोजना करावं लागणार. बिलकुल, त्याच्यात उपाययोजना तर निश्चित करावी लागतील. अजूनही काही मुद्दे बच्चूभाऊ आपल्याला बोलायचे आहेत. हे 2 तज्ज्ञ मंडळी आपल्यासोबत आहेत निश्चितपणे आणि तो मुद्दा खरं तर परखड बोलण्यामध्ये तुमचा हात कोणी पकडू शकणार नाही. तुम्ही मंत्री झालात तरी देखील तितकी स्पष्ट मतं मांडता आणि हे तुम्ही स्पष्टपणे जनतेसमोर ठेवलं की काही विद्यार्थी आजही ग्रामीण भागातल्या ऑनलाईन शिक्षणापासून वंचित आहेत, की हे कौतुक केलं पाहिजे की राज्यकर्ते म्हणून जेव्हा पदावरती बसलेला माणूस पटकन अशी गोष्टी मान्य करत नाही पण तितक्याच परखडपणे तुम्ही ते स्वीकारताय, त्यामुळे तुमचं खरंच अभिनंदन करायला पाहिजे. मला हरीश बुटले, एक मुद्दा तुम्हाला विचारायचा आहे की जेव्हा आता बच्चूस भाऊ सांगत होते की या सगळ्यामध्ये 10वीचे मूल्यमापन होईल, 12वीचं होईल, 12वीनंतर काही मुलं पुढच्या वेगवेगळ्या शाखांकडे इंजिनिअरिंग, मेडिकल किंवा ग्रॅज्युएशन शाखेकडे वळतील, पण 10वीतली मुलं जेव्हा पासआउट होऊन पुढचं त्यांचं जे फॉर्म्युला ठरेल मूल्यमापनाचा त्यानुसार पुढे जातील 11वी प्रवेशासाठी, तेव्हा त्यांना SSC बोर्डाच्या माध्यमातून घेतली जाणारी CET परीक्षा ह्याचाही विचार ध्यानात ठेवावा लागणार आहे. आणि ती जर CET परीक्षा घ्यायची नसेल, थेट 11वी प्रवेश पूर्ण करावायचा असेल शासनाला, तर GR मध्ये यापूर्वीचं जे मेन्शन आहे CET परीक्षेसंदर्भातलं त्याचंही धोरण कुठेतरी शासनाला ठरवावं लागेल. नक्कीच. आता खरं तर अगदी म्हणजे या ठिकाणी इतके मोठ्या प्रमाणावर शिक्षणातले प्रश्न निर्माण झालेले आहेत का त्याचा एक मोठ्या प्रमाणावर साठा झालेला आहे. आता लवकरात लवकर एक मोठं ऑपरेशन होणं या संपूर्ण समस्येवर फार गरजेचं आहे. अदरवाईज काय होत जाईल, प्रॉब्लेम्सची मालिका वाढत जाईल आणि त्याच्यानंतर त्याचे सोल्युशन जे काही आहेत ते फार म्हणजे त्रोटक स्वरूपात किंवा तोकडे पडत जातील. तर आता सगळ्यात महत्वाची पहिली आता एक कसोटी अशी असणार आहे, 10वीच्या मुलांचे जी काही 11वीत जाताना CET घेतल्या जाणार आहे, या CET साठी एक चांगलं धोरण नक्कीच
आता तयार केलेलं आहे की 4 विषयांचीच ती परीक्षा होईल. ओके, आणि त्याच्यातला समान भाग जो असेल त्याच्यावरच ती परीक्षा होईल. म्हणजे त्याच्यामध्ये इंग्रजी, त्याच्यानंतर गणित, सायन्स आणि सामाजिक शास्त्र असे 4 विषय जे काही आपल्या SSC बोर्डाला जे होते ते, त्याच्यानंतर CBSE साठीचे किंवा तिकडे ICSE बोर्डाचे जे काही असेल त्या सगळ्याच विद्यार्थ्यांना याच धर्तीवर एक परीक्षा द्यायची आहे. ती परीक्षा, त्या परीक्षेमध्ये मराठी विषय का नाही याच्यासाठी आता फार मोठ्या प्रमाणावर मध्ये वाच्यता सुरू झालेली होती. परंतु शेवटी कुठं ना कुठंतरी तुम्हाला मिनिमम असे काहीतरी पॉइंट्स ठरवावे लागतील की ज्याच्या बेसिसवर ही परीक्षा घ्यावी लागेल. आता ही परीक्षा वेगवेगळ्या केंद्रांवरनं ती घ्यावी लागणार आहे. कोणतीही CET घेताना तिचा साधारण राज्यातला आतापर्यंतचा स्कोप जो होता, MST CET पण घेत असताना साधारण 4.5 लाख विद्यार्थी ते 5 लाख विद्यार्थ्यांपर्यंत मॅक्झिमम स्टेज गेलेला होता. आताची ही जी काही CET असणार आहे सर्व शाखांसाठी असणार आहे. त्याच्यामुळे कमीत कमी 10 ते 12 लाख विद्यार्थ्यांना, म्हणजे तसेच जर 10वीचे सगळे 16 लाख विद्यार्थी आहेत पण CET किमान 10-12 लाख विद्यार्थी देतील, तर तेवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांची ऑफलाईन पद्धतीने CET घ्यायची म्हटल्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणावर यंत्रणा राबवल्या जाणार आहे. आणि ती अचूक पद्धतीने पुढच्या 10-12 दिवसात म्हणजे परीक्षा झाल्यानंतर त्याचा निकाल पण द्यावा लागणार आहे. आणि हा जो काही निकाल आहे तो अतिशय पारदर्शी निकाल आपण देऊ शकलो पाहिजे. त्या दृष्टिकोनातनं सगळी तयारी, अर्थातच CET सेल आपला राज्याचा सक्षम आहे किंवा एकंदरीतच कमिशनर जे कोणती कॉम्पिटंट अथॉरिटी ठरवतील त्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी होतील. 10वीच्या मुलांना वेगळी पुन्हा फी भरायची नाहीये, इतक्यापर्यंत ते सगळं क्लिअर केलेलं. पण 12वीच्या मुलांच्या बाबतीमध्ये मात्र जेव्हा आता फॉर्म भरण्याची वेळ येत आहे त्यांच्या MST CET साठी, त्याच्यासाठी मात्र त्यांच्याकडनं फिया घेतल्या जाणार आहेत, इतकं ते क्लॅरिटीनी तिथे दिसतंय, कारण की ते वारंवार शेवटची डेट त्याच्यामध्ये विचारत आहेत. तर धोरणामध्ये एकच सूत्रता, एकवाक्यता असणं फार गरजेचं राहणार आहे. समजा जर 12वीच्या मुलांची पण 12वीची परीक्षा जर झालेली नाहीये, त्यांनी पण फी भरलेलीच होती की 12वीच्या परीक्षेसाठीची, तर मग त्यांना MST CET साठी वेगळी पुन्हा परीक्षा फी नको त्यांना भरायला लागायला. ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीतला एकंदरीतच भाग आपण पूर्णपणे बघितलेला आहे. तर त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आत्ताच बच्चू भाऊंनी सांगितलं की 75% विद्यार्थ्यांपर्यंत हे सगळं पोहोचणारच नाहीये. आपण असं धरूया की आत्ताच्या 1.5 वर्षापर्यंत या सगळ्या गोष्टी कोरोनामुळे तो अतिशय अचानक आलेला आणि सगळ्यांसाठी हे सगळं एकंदरीतच प्रकरण खूप मोठ्या प्रमाणावर नवं होतं असं धरूया. परंतु आता त्याची सवय झालेली आहे. समजा जर पुढच्या 3ऱ्या वेव्हमुळे आणखी शिक्षणाची जर आवाळ होणार असेल तर यांची पुढच्या वर्षीची एकंदरीत कशा पद्धतीने मूल्यमापनाची दिशा असणार आहे याचे निकष सगळ्या धोरणकर्त्यांनी ठरवणं फार गरजेचं राहणार आहे. आणि एक महत्वाची बाब सांगतो की आज आत्ता जे काही सांगितलं गेलेलं आहे 30-30-40चा जो फॉर्म्युला, त्याच्यामध्ये 10वीच्या मध्ये तर तुम्हाला माहिती आहे की मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांनी मार्क्स मिळवले होते, त्याच्यातले 30% धरल्या जातील. त्याच्यानंतर त्यांचे एकंदरीत 11वीच्या वर्गातले 30%, ओके, आणि 12वीच्या वर्गातले 30%. तुम्हाला चांगल्या रीतीने माहिती आहे सायन्स स्ट्रीम मध्ये असू दे किंवा कॉमर्स स्ट्रीम मध्ये असू दे, 12वीतले 40% त्यांनी पकडले. 12वीचे 40 आहे ना, 12वीचे 40 त्यांनी पकडले. 30-30-40 असा फॉर्म्युला केला म्हणतोय मी, 12वीचे 40% म्हणतोय. आजकाल कॉलेजेस हे रजिस्टरिंग सेंटर झालेली आहेत. मुलं त्यांची तयारी मोस्ट ऑफ द कोचिंग क्लासेस मधनं करतात आणि जे रजिस्टरिंग सेंटर्स असतात तिथे अक्षरशः मार्कांची खिरापत दिलेली असते. त्यांच्या संपूर्ण प्रॅक्टिकलची सगळी सोय झालेली असते. त्यांना जे काही मार्क्स मिळणार आहे या प्रकारामध्ये ते जास्त प्रमाणात मिळणार आहे. म्हणजे जे विद्यार्थी प्रामाणिकपणे कॉलेजेसला गेलेले होते त्या विद्यार्थ्यांना आता कमी मार्क्स मिळणार आहेत आणि जे विद्यार्थी केवळ रजिस्टरिंग सेंटर म्हणून कॉलेजला एखाद्या रजिस्टर झाले आणि त्या कॉलेजमध्ये कधी गेलेच नाही, फक्त परीक्षेपुरते गेले,
या वर्षीचा अगदी नीटचा निकाल लागल्यानंतरची बरोबर. एक भक्कम केस समोर आलेली. राज्यात पहिला आलेला जो विद्यार्थी होता तो केवळ 2 दिवसासाठी अगदी कॉलेजला गेलेला होता आणि दिल्लीत तयारी करत होता आणि या राज्याचा पहिला मेरिट नीटचा तो विद्यार्थी ठरला होता. म्हणजे आमच्यासारख्या संस्था जिथं अगदी म्हणजे इतक्या बारकाईने काम करतात, डीपरचा 3 वर्षाचा सातत्याने हॅट्रिकचा जो काही अगदी रेकॉर्ड होता, केवळ असा एक विद्यार्थी की जो एक फक्त 2 दिवस त्याच्या कॉलेजला गेलेला होता आणि तो दिल्लीत तयारी करत होता आणि तो राज्यात पहिला आलेला कागदोपत्री. अगदी अशा पद्धतीने सुद्धा अगदी हे सगळे प्रकार घडलेले आहेत. नाही, बच्चू, फार महत्वाचे निर्णय तुम्हाला करावे लागतील. हरीश जे हरीश रजिस्ट्रिंग बुटले त्या मुद्द्याकडे मला यायचंच आहे. त्या मुद्द्याकडे मला यायचंच आहे की या अशा पद्धतीने अभ्यास करून जे विद्यार्थी वेगळे ठरत आहेत किंवा त्यांच्या गुणवत्तेला एक वेगळं प्राधान्य मिळत आहे आणि त्या नाविन्यपूर्ण गुणवत्तेकडं आणि आत्ता होत असलेल्या ऑनलाईन शिक्षणातल्या प्रणालीकडं पाहत असताना विद्यार्थ्याच्या ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणजे त्याची जी आकलन चाचणी आहे त्याच्याकडच्या जी मूल्यांकन स्वतःचं करण्याची जी गरज आहे विद्यार्थ्याची, याच्यावर देखील पुढच्या शिक्षणाच्या अभ्यासक्रमामध्ये शैक्षणिक धोरणामध्ये देखील विचार करावा लागणार आहे. या मुद्द्याकडे मला हिरम कुलकर्णी आणि बच्चूभाऊ यांना विचारायचं. आपण चर्चा करतोय 10वी-12वीच्या निकालाचं पुढे काय आणि ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये जे धोरणात्मक बदल होणं अपेक्षित आहे याच्याबद्दल निश्चित काय पावलं उचलली जातात या संदर्भात आपण बोलतोय. हिरम कुलकर्णी, जसं मगाशी हरीश बुटलेंनी काही मुद्दा उपस्थित केला की जो विद्यार्थी 2 दिवसही कॉलेजमध्ये गेला नाही किंवा शाळेत गेला नाही असा विद्यार्थी नीटच्या परीक्षेमध्ये राज्यात पहिला येतो वर्षभर वेगळा अभ्यास करून. कारण शेवटी त्याची पुढची प्रवेश प्रक्रिया ही नीटच्या मार्कावरती, जसं 10वीत तुम्ही किती मार्क मिळाले याच्यापेक्षा CET-मध्ये तुम्हाला किती टक्केवारी मिळाली याच्यावर तुमचं 11वीचं ॲडमिशन निर्भर होतं. तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये आत्ता शैक्षणिक धोरण जे आपलं पुढचं ठरवलं जाणार आहे किंवा ठरवलं जातं आहे याचा जर विचार केला तर त्याच्यात गुणानुक्रमे कोणत्या अभ्यासक्रमाचा समावेश असायला पाहिजे असं वाटतं, जर ऑनलाईन शिक्षण पद्धतीवरती जास्त आपण भर द्यायला गेलो तर? आता ऑनलाईन शिक्षणाच्या पद्धतीमध्ये ग्रामीण आणि डोंगराळ भागातली मुलं वगळली जात आहेत हे आपल्याला जर दिसतं आहे तर मला असं वाटतं की सरकारनं भूमिका म्हणून ऑफलाईन शिक्षणाचा पुरस्कार करायला पाहिजे. म्हणजे ज्या ठिकाणी आदिवासी भागात किंवा ग्रामीण भागामधली मुलं आहेत तर त्यांच्यासाठी ऑनलाईनचं धोरण न घेता सरकारनं ऑफलाईनचं धोरण म्हणजे प्रत्यक्ष स्वाध्याय पुस्तिका छापून मुलांच्या हातामध्ये देणं किंवा 7-7, 8-8 मुलांना एकत्र करून त्या ठिकाणी भागशाळा चालवणं अशा प्रकारचा उपक्रम घ्यायला पाहिजे आणि मुलांच्या हातामध्ये जास्तीत जास्त वाचनाचं साहित्य कसं जाईल असा प्रयत्न करायला पाहिजे. पण आज शैक्षणिक वर्ष सुरू होऊन 17 दिवस झाले पण अजूनही पाठ्यपुस्तकं शाळांपर्यंत पोहोचली नाहीत. त्यानंतर स्वाध्याय पुस्तिका ज्या आहेत त्या स्वाध्याय पुस्तिकाही अजून पोहोचलेल्या नाहीत. आणि तुम्ही जे विषयांचा जो मुद्दा मांडला तर मला असं वाटतं की हा संपूर्ण जो कालखंड आहे हा व्यक्तिमत्व विकासासाठी विद्यार्थ्यांच्या वापरण्यासाठी आपल्याला काही करता येईल का? म्हणजे आज विद्यार्थी ऑनलाईनच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये ऍडिक्ट होत आहेत तर त्याच्याबद्दल विद्यार्थ्यांशी बोलणं किंवा विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या गोष्टींवरचं प्रभुत्व मिळवणं, अगदी व्यायामापासूनच्या या सगळ्या गोष्टी असतील तर त्याचा भाग बनवणं हा त्याचा भाग आहे. आणि ऑनलाईन शिक्षणाचा विषय निघाला म्हणून मला सांगावं असं वाटतं की तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडला की 55 लाख मुलं आज या प्रक्रियेपासून जर वंचित असतील तर ऑफलाईन शिक्षणाच्या मधून या ऑनलाईन शिक्षणामुळे ग्रामीण मुलांमध्ये एक न्यूनगंड पेरला जातोय. म्हणजे पहिल्या प्रथम आमच्या ग्रामीण मुलांमध्ये इंग्रजीनं न्यूनगंड पेरला, त्याच्यानंतर कॉम्प्युटर शिक्षणानं न्यूनगंड पेरला आणि आता तिसरा न्यूनगंड ऑनलाईन शिक्षण देते. मी जबाबदारीने आज सांगतो की महाराष्ट्रातल्या 6 विद्यार्थ्यांनी केवळ घरामध्ये मोबाईल नाही म्हणून आत्महत्या केलेल्या आहेत. आणि मी इंटरनेटवर सर्च केलं तर 10 राज्यांमध्ये अशा आत्महत्या झालेल्या आहेत. पंजाब सारख्या राज्यात आत्महत्या झाल्या आहेत, केरळ सारख्या राज्यामध्ये 66 आत्महत्या झाल्या आहेत. एका घरामध्ये तर 3 विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी तास घ्यायचे होते आणि त्यांच्यात भांडणं झाल्यामुळे मोठ्या बहिणीने आत्महत्या करून टाकली. तर हे आपण काय देतो आहोत? म्हणजे मला प्रश्न असा पडतो की झेरॉक्स दुकानामध्ये मी गेल्यानंतर जर एक कागदी प्रत निघाली तर तो माणूस पटकन मशीन बंद करून पटकन बघतो की काय चुकलंय. तुम्ही खूप महत्वाचा प्रश्न विचारला की धोरणाचं काय. तर इथं जर 6 मुलं तुमची मरत असतील आणि 66 मुलं जर केरळमध्ये मरत असतील तर सरकारला असं का वाटत नाही की ऑनलाईन शिक्षण आपण थांबवावं आणि याची नेमकी वस्तुस्थिती काय ती तपासून पाहावी. आज ग्रामीण मुलांमध्ये इतका प्रचंड न्यूनगंड आलेला आहे की त्या न्यूनगंडाच्या आज हे मुलं बळी ठरलेले आहेत. आणि जेव्हा शाळा सुरू होतील तेव्हा एका बेंचवरचा एक मुलगा असा असणार आहे की त्या मुलाने सगळं काही शिकलेलं आहे आणि दुसरा मुलगा असा असणार आहे की त्याला काही शिकलेला नाही. हा न्यूनगंड घेऊन तो मुलगा पुढे जाणार आहे. आज हरीशजींनी नीटच्या परीक्षेचा आणि तुम्ही प्रश्नामध्ये उल्लेख केला तर आज वस्तुस्थिती अशी आहे की मी तर अशी मागणी करतो की आमच्या ग्रामीण मुलांना तुम्ही या सगळ्या एंट्रन्स एक्झाम मध्ये
त्यांना ऑफलाईनचे तुम्ही एक्स्ट्रा मार्क देणार आहात का? याचं कारण असं की जो मुलगा खाजगी क्लासेसमध्ये शिकलेला आहे त्याने ती सीईटी द्यायची, आणि जो डोंगराळ भागातला मुलगा आहे ज्याने काहीच बघितलेलं नाही त्याने पण ती सीईटी द्यायची. हा अन्याय नाही का? म्हणजे काहींनी IIT मध्ये शिकायचं आणि काहींनी ITI मध्ये शिकायचं, हा काय प्रकार आहे? म्हणजे मध्यंतरी भारतातल्या 7 IITचा जो अभ्यास झाला होता तो अभ्यासात सांगतो की 85% मुलं फक्त महानगरामधून आलेले आहेत आणि 80% मुलं फक्त इंग्लिश मीडियम मध्ये शिकलेले आहेत. हे अर्थात 10 वर्षापूर्वीचा सर्वे. पण याला काय अर्थ आहे? म्हणजे फक्त शहरातल्या भारत आणि इंडिया जे शरद जोशी म्हणत होते ते अशा शिक्षणामध्ये पण तुम्ही चालू ठेवणार का? आणि म्हणून माझी शिक्षण मंत्र्यांच्या समोर अशी मागणी आहे की सीईटीच्या संदर्भात तुम्ही ज्या मुलांना ऑनलाईनचा अजिबात लाभ झालेला नाही अशा मुलांना एक्स्ट्रा मार्क दिले पाहिजेत किंवा त्यांच्यासाठी वेगळी प्रश्नपत्रिका बनवली पाहिजे. ही मागणी अनेकदा प्रचारकी वाटते, परंतु विशिष्ट मुलंच विशिष्ट परीक्षांमध्ये का पुढे जातात? का मेडिकल मध्ये 30 मुलं आहेत? का इंजिनिअरिंग मध्ये 30 मुलं आहेत? का 30 मुलं आर्किटेक्ट होतात? का 30 मुलं आहेत? नाही, अगदी अगदी रास्त मुद्दा आहे. तोच मुद्दा मला बच्चूकडून विचारायचा आपल्यासोबत आता आहेत. बच्चू भाऊ, जसं तुम्ही मगाशी म्हणालात की 75% ग्रामीण भागातली मुलं आजही या ऑनलाईन शिक्षणापासून वंचित आहेत, पण जो पर्याय हेरंब कुलकर्णी आपल्याला सुचवत आहेत की या सगळ्याचंच मूल्यमापन म्हणजे आता ऑनलाईन शिक्षण पद्धती जी आपण अंमलात आणतोय आणि गेली वर्षभर म्हणजे मागचं वर्ष पण त्याच्यातच गेलं, हेही वर्ष शैक्षणिक वर्ष ऑनलाईन शिक्षणाने सुरू झालं आहे, याचं नेमकं मूल्यमापन करून खरंच ऑनलाईन शिक्षणातनं सगळ्या विद्यार्थ्यांचा फायदा होतोय का हे कुठेतरी आपण पाहायला नको का? जर होत नसेल तर ऑफलाईन पद्धतीने आपल्याला कसं जाता येईल आणि प्रत्येक विद्यार्थ्याला या शिक्षणाचा लाभ कसा घेता येईल आणि ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये शहरी भागातल्या मुलांबरोबर आपण कसं स्पर्धेत उतरायचा हा जो न्यूनगंड आलेला आहे, कारण त्या ग्रामीण भागाचं तुम्ही प्रतिनिधित्व करतात, गावाखेड्यांमधनं तुम्ही अनेकांना शिक्षणाचं बोट धरून पुढं शहरापर्यंत आणलेलं आहे, तर तुम्ही याचा विचार कसा करणार एक राज्यमंत्री म्हणून? लक्षात घ्या, तुम्ही कुलकर्णी साहेबांनी जे सूचना केल्या ते जरूर आपण करू, तो प्रयत्न करू, सगळं करू. मला वाटते तुम्ही या संदर्भात पुढाकार घ्या, एक बैठक घ्या चांगल्या तज्ञ लोकांची, काय काय केलं पाहिजे वगैरे. आम्ही सुद्धा ते बैठक अधिकारी सहित मी उपस्थित राहतो, वर्षाताईला पण बोलावतो. आपण पुढाकार घ्यावा, आम्ही येतो, काय 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 कसं कसं समोर जाईल. एक दिवसभराची 1 तासाची 2 तासाची बैठक आपण सुद्धा नियोजन करा, नाही का? आम्ही तर करतोच आहे, पण आपण केले तर अधिक ठीक आहे, अधिक समोर जात आहे. मी सुद्धा हजर राहील. तर आपण पूर्ण करू. आता ऑनलाईन ऑफलाईन हा प्रश्न तुम्ही सांगा, देशाच्या स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून तर आतापर्यंत श्रीमंत आणि गरीब असंच एक शिक्षणाचं धोरण राहिलं. ही विषमता काही आजची आहे? ऑफलाईन मध्ये शिक्षण सुरू होतं तेव्हा गरीबाला शिक्षण चांगलं भेटत होतं असं कोणी दावा करत असेल तर मला सांगा ना. ही स्वातंत्र्यापूर्वीपासून आहे. कोण गेलं देशाच्या बाहेर शिकाले? कोणाची मुलं गेले? त्या सगळ्या कोणते पोरं, किती पोरं डॉक्टर होतात? कुठल्या भागातले डॉक्टर होतात? त्यातले ग्रामीण भागातले किती होते? हीच तर दरी बच्चू आपल्याला मिटवायची आहे. हीच दरी आपल्याला मिटवायची आहे. तुम्ही पहिले ऐका, माझं काय म्हणणं आहे, हे दरी मिटवण्यानं फक्त काही चर्चा करून होणार नाही. हा एक जन आंदोलनाचा भाग आहे. सरकारचं धोरण तर आहेच, पण याच्या संदर्भात माझं असं मत आहे का जसा मी नेहमी हे मुद्दे मांडत आलोय का ग्रामीण आणि शहर असं एक नवीन श्रीमंत आणि गरीब अशी एक नवीन जातीभेद तयार होत आहे. जसं पहिले वेगळा जातीभेद होता, आता हा नवीन भेद तयार होत आहे आणि याला तोडण्यासाठी आपण सगळेजण समोर येणं गरजेचं आहे. मी एकटा येऊन किंवा सरकार ते लगेच मान्य करणं असं शक्य नाही. आम्ही प्रस्ताव आपण हे नेहमी मी सभागृहातही मांडत आलो. तुम्ही का याच्यातच दरी आहे का हो? तुम्ही सांगा, ही जी तफावत आहे, शहरातल्या लोकांना 2.5 लाखाचं घर भेटतं आणि गावातल्या लोकांना 1.25 लाखाचं घर भेटते. शहरातल्या लोकांच्या शाळेची आज तर आम्ही सांगतोय का शासकीय शाळेत शिकणारा विद्यार्थी आणि खासगी शाळेत शिकणारा विद्यार्थी हे एक नवीन विषमता आता निर्माण होत आहे. ज्याच्याजवळ पैसा आहे त्याचा देव मोठा झाला आणि ज्याच्याजवळ पैसा नाही त्याचा देव लहान झाला. अशी एकंदरीत देशभरात व्यवस्था आहे की महाराष्ट्रात असं नाही आहे. माझं म्हणणं तेच आहे, आम्ही सुद्धा सरकारला ते वारंवार प्रयत्न करतो का ही विषमता आर्थिक विषमतेपेक्षाही घातक ठरू शकतं. आर्थिक विषमता परवडण, पण शैक्षणिक विषमता बिलकुल ही विषमता, जसं बच्चूभाऊ तुम्ही आता म्हणालात की
यावरती आपण चर्चा घडवूया तज्ज्ञांसोबत. साम टीव्हीच्या माध्यमातून आपण ही चर्चा करू. एक शिक्षण परिषद साम टीव्हीवर आपण भरवू. तुम्ही दोन्ही मंत्री, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री म्हणून तुम्ही, तुमचे अधिकारी हेरंब कुलकर्णी, हरीश बुटले, सगळ्यांच्या सोबत आपण बैठक करू आणि याच्यातनं महाराष्ट्राच्या जनतेला एक प्रबोधन देऊन ही विषमता दूर कशी करता येईल. हे एक दिवसात होणार नाही, ही काही जादूची कांडी नाही. आज आपण फिरवली म्हणजे उद्या चित्र बदलेल, पण किमान आपण सुरुवात करून देऊ. ज्याला तुम्ही जनआंदोलन म्हणता, आपण हे शैक्षणिक धोरणाच्या संदर्भातलं नीती ठरवण्याचं काम आपण निश्चितपणे करू शकतो. साम टीव्हीचे व्यासपीठ त्याकरता आपण वापरू आणि जनतेला प्रबोधनाच्या माध्यमातून पुढे नेण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही सगळे तयारी दाखवा, आम्ही सोबत आहोत. आम्ही बिलकुल तयार आहोत. तुम्ही सांगा, तुम्ही म्हणाल तेवढे दिवस द्यायला मी तयार आहे. हेरंब, आपला काय म्हणणं आहे? मला असं वाटतं की बच्चू भाऊ हे कार्यकर्ता मनाचे मंत्री आहेत, त्यामुळे त्यांचा दृष्टिकोन नेहमीच ओपन माइंडेड आहे आणि साम टीव्हीने हा पुढाकार घेतला तर नक्कीच प्रभावी ठरेल. पण मला असं म्हणायचंय की सरकार ह्या कशासाठी असतं? सरकार हे हस्तक्षेप करण्यासाठी असतं. मला असं वाटतं की ठीक आहे की लॉंग टर्म जो मुद्दा ते मांडतायत शिक्षणाच्या बद्दल, तर तो मला मान्य आहे. परंतु आजच्या शिक्षणाची जी दिशा चुकते आहे, तर तुमच्या हातामधल्या ज्या गोष्टी त्या तुम्ही करू शकता ना. म्हणजे जसं मी म्हटलं की स्वाध्याय पुस्तिका छापून मुलांच्या हातामध्ये द्या, हे मागच्या वर्षीपासून याचीच चर्चा आपण सगळे तज्ञ मंडळी आणि बाकी अधिकारी मंत्री यांच्याबरोबर आपण करूया. सरकारनं काही चर्चा घेतली नाही, वर्षभर चर्चा होत आहे, सरकार करत नाही ते. सरकार आम्ही करतोय. आतापर्यंत वर्षाताई सहित आमच्या मुख्यमंत्री महोदयानं 100 बैठकी यावर घेतल्या असेल असं समजू नका. पण तरी मोठं मन म्हणून साम टीव्ही समोर आली तर आपण अधिक चांगल्या पद्धतीनं समोर जाऊ. त्याच्यात वाईट काय? सरकार करत नाही म्हणजे आम्ही हात लावून बसलोय का? बिलकुल मी स्वागत करतो या भूमिकेचं, बिलकुल या भूमिकेचं स्वागत करतो. हरीश बुटले, चांगल्या मनानं बोलतोय, लक्षात घ्या. मी इथं आरोप प्रत्यारोप करायला नाही बसलोय. हा आरोप प्रत्यारोप करायचा विषय नाही आहे. हा अतिशय चांगल्या मनानं आणि व्यवस्थित कसं आपण पूर्ण राज्य घेऊन, निवड सरकारच नाही तर विरोधी पक्ष, जनता, हे सगळं तुम्ही सांगा. गावात एखादा जर भोजनाचा कार्यक्रम ठेवला, महाप्रसाद ठेवला तर अख्खं गाव उभं राहतं. पण शाळेचा कार्यक्रम ठेवला तर किती लोक उपस्थित राहतं? किती लोकांना त्या शाळेबद्दल आवड आहे? आम्ही जर आजही गावात गेलो तर गावात गेल्यानंतर शाळेसाठी मागणारे लोकांच्या किती लोक समोर येतात? मंदिर, मस्जिद, पुतळे, याच्याशिवाय कुठं आहे समोर? बरोबर आहे की याच विषमतेची दरी जी आहे ती आपल्याला दूर करायची आहे. आपण सगळे निश्चितपणे पुन्हा एकदा याच साम टीव्हीच्या व्यासपीठावरून शैक्षणिक परिषदेकरता म्हणून भेटूया, त्याची वेळ ठरवू आणि हरीश बुटले, हेरंब कुलकर्णी, बच्चू कडू, वर्षा गायकवाड या सगळ्यांना आणि त्यांचे जे अधिकारी असतील या सगळ्यांना घेऊन आपण बसूया आणि याच्यातनं पुढे काय मार्ग काढता येईल याच्यात निश्चितपणे पुढे जाण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद, तुम्ही सगळे आलात आणि आजच्या चर्चेत सहभागी झालात. एक मार्ग निश्चित आपल्याला सापडतोय की पुढे काय करायचं, नवं धोरण शिक्षणाचं कसं असलं पाहिजे, विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्याकरता म्हणून काय पावलं उचलली पाहिजेत, विद्यार्थी ऑनलाईनपासून वंचित राहतोय म्हणून याच्याकरता आपल्याला काय गोष्टी कराव्या लागणार आहेत. याकरता खुद्द शिक्षण राज्यमंत्र्यांनी सांगितलं की तुम्ही पुढाकार घ्या, आमची तयारी आहे. आपण सगळे आता एकत्र येऊया आणि महाराष्ट्राची घडणारी पिढी बिघडण्यापासून त्यांना पुढची दिशा वळती आहे ती मार्गस्थ करण्यासाठी, म्हणून ती दिशा भरकटती आहे म्हणून पूर्णपणे एका मार्गावर आणण्याकरता म्हणून आपण सगळे मिळून प्रयत्न करूया. यासाठी साम टीव्ही सोबत तुम्ही सगळे असाल याची आम्हाला खात्री आहे आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आपण सगळे मिळून पुढच्या काळात प्रयत्न करत राहू. येतच सांगू. नमस्कार.